मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन सुरू झालं। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मोर्चा काढला। अगदी ऐन गणेशोत्सवामध्ये सुरू झालेल्या आंदोलनाची सांगता तेव्हाच झाली जेव्हा सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना एक जीआर दिला। काय होतं या जीआर मध्ये? 2 सप्टेंबर रोजी सरकारनं दिलेल्या अध्यादेशामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती। पण या अध्यादेशातून पात्र हा शब्द काढून टाकण्यात आला, वगळण्यात आला। त्यामुळे सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात टाकण्याचा मार्ग मोकळा झाला असा आरोप काही ओबीसी नेत्यांनी आणि संघटनांनी केला। सरकारच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाला 3 प्रवर्गांमधून आरक्षण दिलं जाते आणि ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली जाते असे आरोप ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केले आणि म्हणूनच 2 सप्टेंबरचा हा जीआर रद्द करावा किंवा त्याला अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या। आज त्या याचिकांसंदर्भात सुनावणी झाली, पण न्यायालयानं याचिकाकर्त्यांना तातडीनं कोणताही दिलासा द्यायला नकार दिला। सरकारनं 4 आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावं, पण तोपर्यंत या अध्यादेशानुसार दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर या सगळ्यामध्ये कोणतीही बंधन असणार नाही। त्यामुळे या सगळ्यात मराठा समाजाला मिळत असणाऱ्या 3 प्रकारच्या आरक्षणावर ओबीसी समाजाचा आणि इतर समाजांचा सुद्धा रोष स्पष्ट दिसतोय।